प्रहार प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। अत्यंत रोमहर्षक झालेला सामना जंजिरा फायटर्स विरुद्ध पुरंदर किंग्स। पुरंदर किंग्सच्या 76 धावांना प्रत्युत्तर देताना पुरंदर फायटर्सनं 77 धावा बनवत विजयावरती केलं शिक्कामोर्तब। मॅन ऑफ द मॅच सेरेमनी मध्ये आपल्या समवेत जोडले जात आहे सन्मान्य शाबीर सर, आपलं मनपूर्वक स्वागत करतो। जी मेन्स आणि नीट याचा एक्झाम्स देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चित सरांचं मार्गदर्शन उपयुक्त असतं। आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। सचिन ढवळे सरांचे ते अत्यंत जवळचे मित्र आहेत। तर यानंतर मॅन ऑफ द मॅच ठरतोय ऋषी कापसे। 2 षटकं टाकली, 8 धावा, 2 विकेट। ऋषी कापसे मॅन ऑफ द मॅच आणि ही बल्क प्राइजेस आहेत मॅन ऑफ द मॅच साठी। सुंदर अशी ट्रॉफी, प्रहार प्रीमियर लीगचा मंच, त्याचबरोबर एक सुंदर बॅग, वॉटर बॉटल। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक आहे जे स्वतः सचिन ढवळे सरांनी लिहिलेलं आहे, कोमल दरुरे सरांनी लिहिलेलं आहे, आणि एक जॅकेट आहे। मॅन ऑफ द मॅच ऋषी कापसे। अभिनंदन ऋषी। मान्यवरांचा निश्चित आभार। ऋषीला एकच प्रश्न असेल की समोर टार्गेट मोठं होतं, मात्र खूप चांगली सुरुवात होती आणि आज 2 षटकं टाकत 8 धावा देत 2 विकेट काढलेले आहेत आणि नियमित उपयुक्त असा परफॉर्मन्स राहिलेला आहे। या विकेटवरती बॉलिंग करताना स्पेशल काय काळजी घेतली आज? या विकेटवरती अशी काळजी म्हणण्यापेक्षा सर असं झालं होतं की पहिल्या ओव्हरला भरपूर रन आले होते, त्याच्यामुळे माझ्यावर पण थोडा प्रेशर आला होता। मी फक्त ऑफ साईडला लाईन टू लाईन बॉलिंग टाकली आणि विकेट ऑटोमॅटिक मिळत गेले। काय ड्रेसिंग रूमचं वातावरण कसं आहे, काय सांगतं तुमच्या ड्रेसिंग रूममध्ये? कोण जास्त धमाल करतं इकडे? सर्वच प्लेयर धमाल करतात, विशेष करून आमचे भावकी उर्फ गणा आणि सर्वच। निश्चित शुभेच्छा असतील। मॅन ऑफ द मॅच ऋषी कापसे 2 विकेट घेत हा पुरस्कार स्वीकारलेला आहे। शाबीर सर आपल्या समवेत आहे, शाबीर सरांची देखील चर्चा करू। सर, प्रत्येक पर्वामध्ये तुम्ही उपस्थित असता, निश्चित सरांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये तुमचा सहभाग असतो। आज ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होते, काय भावना आहे तुमच्या? म्हणजे अशी मोठं होत जावं आणि प्रत्येक वर्षी अजून प्लेयर्सला प्रोत्साहन भेटत जावं, बाकी काही नाही। बाकी तर सचिन आहे करायला सगळं। निश्चित मान्यवरांचे आभार व्यक्त करतो, ऋषीचं अभिनंदन करतो आणि लागोपाठचे 3 चौकार खेळणाऱ्या खेळाडूसाठी आदरणीय सचिन ढवळे सरांकडून प्रत्येकी 500 रुपयाचं बक्षीस दिले जाणार आहे। आणि सागर यादवनं या सामन्यामध्ये 3 चौकार ठोकलेले आहेत लागोपाठ, त्याला 500 रुपयाचं बक्षीस दिले जाईल। मी विनंती करतो सागर यादव, आपण मंचावरती या, पुरस्काराचा स्वीकार करा। सागर यादव यांना विनंती आहे आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी या। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये अशी बक्षिसं 9 दिवस दिली जाणार आहेत। मात्र ही सगळी बक्षिसं जी आहेत ती खेळाडूंना न देता आज आपल्यात जे खेळाडू नाहीत, ज्यांनी टेनिस क्रिकेटसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेलं आहे आणि नवीन खेळाडूंसमोर मोठा आदर्श उभा केलेला आहे, स्वर्गीय शेखर शेळके, स्वर्गीय जयेश घरत आणि स्वर्गीय विशाल कांबळे, या 3ही खेळाडूंच्या कुटुंबियांना एक कर्तव्य निधी म्हणून ही सगळी रक्कम सचिन ढवळे सरांकडून दिली जाणार आहे। जेवढे बाउंड्रीज येतील, जेवढे षटकार येतील त्यासाठी ही बक्षिसं आहेत आणि सचिन ढवळे सरांकडून हा कर्तव्य निधी या 3ही कुटुंबांना सुपूर्द केला जाणार आहे। तर 500 रुपयाचं बक्षीस सागर यादव यांना विनंती करतो आपण ताबडतोब मंचावरती या। साबीर सर आपल्या समवेत आहेत नीटच्या परीक्षांसाठी, त्याचबरोबर JEE मेन्स ॲडव्हान्स या ज्या एक्झाम्स असतात, त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात 12वी सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आणि त्यासाठी ते मार्गदर्शन करत असतात। स्पर्धा परीक्षा म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये विद्यार्थ्यांना यायचं असेल तर सचिन ढवळे सर, आणि त्याचबरोबर आपला व्यवसाय किंवा इंजिनिअरिंग, मेडिकल या फील्डमध्ये विद्यार्थ्यांना जायचं असेल तर साबीर सर, असे 1-2 मार्गदर्शक मित्र एकमेकांच्या इथे उपस्थित आहे। साबीर सरांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचं बक्षीस दिले जाईल सागर यादवला।
14 चेंडूमध्ये 44 धावा ठोकल्या होत्या सागर यादवनं आणि 3 चौकार होते लागोपाठ. मात्र सागरची ही खेळ व्यर्थ ठरली. नेव्हर माइंड, तू पुढे ये आणि अजून पुढच्या मॅच मध्ये संघाला विजय मिळवून दे. शुभेच्छा असतील सागरला. मान्यवर साबीर सरांचा आम्ही आभार व्यक्त करतो. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे थांबतो. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपल्या समोर येत आहेत मनीष पाटील सर. थँक्यू. धन्यवाद नरेश डुमे सर, धन्यवाद प्रवीण गायकवाड सर. सिंहगड कॅपिटल्सची फलंदाजी, पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 8, एक फलंदाज बाद. स्वतःला स्विच केलं मग अटेम्प्ट का नाही केला, स्वतःलाच प्रश्न फलंदाज विचारेल, कारण पूर्णपणे पोझिशन त्यांनी घेतली होती. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहायला आवडेल. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या वतीनं खूप चांगलं प्रक्षेपण पाहायला मिळते. विनोद स्ट्रायकर्स एंडला आहेत. ईश्वर रायकर यांची त्यांना आता साथ मिळणार आहे. ईश्वर रायकर जे पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत, अहिल्यानगर कर्जत तालुका या ठिकाणी ते बिलॉंग करतात. थेरेगावचे ते खेळाडू ईश्वर रायकर नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर्स एंडला विनोद कुंभार जे स्टुडंट आहेत, कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका आणि वाठारचे. विनोद स्ट्रायकर्स एंडला. प्रतीक इथाफे बॉलिंग ट्रॅकर सज्ज होत आहेत. ओव्हर द विकेटनं गती कमी होती, बॅटचा स्विंग अगोदर पाहायला मिळाला, टायमिंग चुकलं होतं. नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो झाला, थोड्या अंतरानं बचावलेले आहेत फलंदाज विनोद. प्रेशर बिल्टअप होते आणि ही जी ऊर्जा आहे त्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची दिसते सामना जिंकल्यानंतरची. पण अजूनही स्पर्धा जिंकायची आहे. आपण सामना जिंकलेला आहे, पण पहिली पायरी तुम्ही योग्य गाठलेली आहे. 2 चेंडूचा खेळ या षटकातला संपलाय. धावसंख्या सिंहगड कॅपिटल्सची 9 धावा, एक फलंदाज बाद. खरं तर कॅप्टनचं मत होतं की 80-90 धावा पूर्ण करायच्या आहेत, पण पहिल्याच षटकामध्ये मिस्टर राठोड जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत ते बाद झाले. आणि त्यानंतर आता ईश्वर रायकर यांनी जबाबदारीचा स्वीकार करण्यासाठी प्रयत्न दर्शवलेले आहेत. प्रतीक इताफे जे अहिल्यानगरचे श्रीगोंदा तालुक्यातील एनोंडली गावचे आहेत, स्टुडंट आहेत, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतात. आता परत 3 चेंडू त्यांनी हाताळलेत, 1 धाव खर्च केले. इकॉनॉमिकल 3 डॉट बॉल्स, 1 सिंगल. पुढचा बॉल प्रतीक. यावेळेस ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळले आहेत. लुजनर बॉल होता आणि त्या बॉलला फक्त दिशा दिली. बॉल बॅक्सवर्ड्स लेग्स विमाराच्या पार आणि येतोय मच निडेड बाउंड्री म्हणजे चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. लुजनर बॉल होता, लेग स्टम्पच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न होता, दिशा योग्य दिली, ऑफ स्टम्पच्या बाहेर सरकले फलंदाज. क्रिस बॉक्सचा वापर खूप चांगला केलाय आणि त्यानंतर प्रॉपर पोझिशन घेत असताना ती बॅटस्विंग फलंदाजाच्या वतीने म्हणजेच ईश्वर रायकर यांच्या वतीने पाहायला मिळाली आणि धावसंख्या जी मंदावली होती त्या धावसंख्येला वेग मिळाला. धावसंख्या 13. यावेळेस पंच केलंय. टिपिकल पॉवर प्ले हिट बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. येतोय लगातार दुसरा प्रहार. प्रीमियर लीग चौकार. धावसंख्येची कोंडी आता फोडण्याचं काम ईश्वर रायकर यांनी केलेलं आहे. लगातार 2 चौकार त्यांच्या वतीनं संघाला मिळाले आणि संघाची धावसंख्या पोहोचते आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा, 17 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ विकेट. चला वेळेवर लक्ष घाला. 25 मिनिटात तुम्हाला 6 षटकं पूर्ण करायचीच आहेत. टायमर चालू आहे. 1:34 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. ती माहिती आम्ही देतोय जेणेकरून तुम्हाला देखील ते सहकार्य मिळेल. आमचे स्कोरर मिस्टर शोएब शेख खूप चांगल्या पद्धतीनं डिजिटल स्कोरिंग करतायत. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटसाठी आशुतोष माने म्हणजे 2 स्कोरर आहेत आणि दोन्हीही अनुभवी स्कोरर आहेत, त्याच्यामुळे अचूक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील ही शाश्वती आम्ही देतोय. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. स्टायलिश बॉलर मिस्टर शुभम गवारे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. शुभम गवारे जे पुणे जिल्ह्यातील राजगुरू नगर तालुक्यातील गोरेगावला बिलॉंग करतात, स्टुडंट आहेत. आणि त्या पाहूया प्रतीकच्या यशस्वी षटकानंतर ती साथ शुभम गवारी देत आहेत का. टप्पा थोडा केसला होता. कटर्स चांगले आहेत शुभम गवार यांच्याकडे आणि त्याच मतावर ते ठाम राहिले. सुरुवात या षटकाची कटर्सच्या वतीने त्यांनी केली. स्ट्रायकर्सला फलंदाज विनोद आहेत जे थोडे स्ट्रगलमध्ये दिसत आहेत. स्ट्रगल नंतर सक्सेस तर मिळतेच, पण त्यासाठी घ्यावी लागते मेहनत. ती मेहनत सातत्याने सुरू आहे. त्यांनी आता परत 4 चेंडू घेतलेत, फक्त 1च धाव त्यांच्या वतीने संघाला मिळाले. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर शुभम ओव्हर द विकेट. लेंथ बॉल होता, पीक केलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, जास्त मेहनत घेण्याची गरज भासली नाही
आणि विनोदचं स्ट्रगल सुद्धा संपतंय. शुभमच्या विकेटचा रकाना भरतोय, दुसरा धक्का बसतोय सिंहगड कॅपिटल्सला. नितीन मांडवे हे देखील एक अधोरेखित नाव आहे प्रहार प्रीमियर लीगचं. त्यांनी तो झेल टिपलेला आहे. नितीन मांडवेच्या नावावर सुद्धा कित्येक रेकॉर्ड्स आहेत, ज्यांना नाना या नावानं ओळखलं जातं. तर नितीन मांडवेच्या वतीनं पाहूया यावर्षी देखील तशी अर्धशतकं पाहायला मिळतील का, जी मागच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळाली होती. बक्षिसं खूप आहेत. आदरणीय सचिन ढवळे सर त्याच मताचे आहेत की तुम्ही चांगलं काम करा, त्यासाठी आम्ही आहोतच तुमच्या कामाची प्रशंसा करण्यासाठी. त्याचमुळे प्रत्येक प्रेक्षकाला सुद्धा बक्षीस आहे. जर ऑडियन्स कॅच कंप्लीट झाला तर प्रत्येक प्रेक्षकाला 100 रुपयाचं बक्षीस आहे, मग तो खेळाडू असला तरी चालेल. तर पाहूया ही वेगळी विविध बक्षिसाची चर्चा आपण सातत्याने करत राहणार आहोत. हे कुटुंब जे खूप महत्वाचं असतं कुठल्याही सत्कार्यासाठी, आणि हे सत्कार्य सचिन ढवळे सर पार पाडतायत, त्यासाठी कुटुंबाचं खूप महत्वाचं योगदान राहिलेलं आहे. खर्च अमाप आहे. जर आपण प्रहार प्रीमियर लीगच्या प्रत्येक पर्वाचा आढावा घेतला, पण आउटपुट देखील तितकंच चांगलं मिळते, ते सत्कार्य मिळते. म्हणूनच यावर्षी एक नवीन संकल्प सचिन ढवळे सरांनी घेतलेला आहे की चौकार 50 रुपये, षटकार 100 रुपये, पण ते बक्षीस त्या खेळाडूला मिळणार नाही. तर जितका निधी 9 दिवसांमध्ये जमणार आहे, चौकार आणि षटकार जितके लागतील, चौकारासाठी 50 आणि षटकारासाठी 100, तर स्वर्गीय शेखर उत्तम शेळके, स्वर्गीय जयेश हरेश्वर घरत, स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे यांच्या कुटुंबियांना तो कर्तव्यनिधी दिला जाईल. ऑन साइडला परफेक्ट स्ट्रोक, बॉल जाईल स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे स्टँड मध्ये. षटकार 6 धावा. अधूनमधून मोठे स्ट्रोक्स येत आहेत, हे महत्वाचे आहे. पहिल्या 4 बॉलवर शुभमने एकही धाव खर्च केली नाही, विकेटचा शोध घेतला. वाटलं होतं की हे षटक निर्धाव जाईल का, पण ते मान्य नव्हतं फलंदाज गौरव सोनावणेला, आणि त्यांनी उत्तुंग षटकार खेचत असताना धावसंख्येचा वेग वाढवला. धावसंख्या सिंहगड कॅपिटल्सची 23 धावा, 2 फलंदाज बाद. नेक्स्ट बॉल. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता फलंदाजाला, जखडून ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजाला, चेंडूपासून दूर ठेवण्याचा मानस शुभम गवारेचा होता. इंटेन्शन चांगलं होतं, पण आउटसाइड द वाईड लाईन. बॉलिंग पाथ, एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 24 धावा, 2 फलंदाज बाद. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. फुल टॉस, कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन, सर्कलच्या आतमध्ये बॉल होते स्टॉप, थ्रो स्ट्रायकर्स एंडला मिळते 1 धाव. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना सिंहगड कॅपिटल्सची 25 धावा, 2 फलंदाज बाद. गौरव सोनवणे 7 वर, ईश्वर रायकर 12 वर, करंट रन रेट 8.33 आहे. आणि पाहूया तो वेग वाढतोय का. बघा, कॅप्टनचं मत जर राखायचं असेल तर मग तो धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल फलंदाजांना. ज्या नावाची चर्चा मी केली होती तो नाना बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. नितीन मांडवे या अगोदर त्यांनी 1 षटक हाताळलं होतं. 8 धावा खर्च करताना 1 विकेट, म्हणजे राठोड त्यांना नानांनी बाद केलं होतं. अगोदरच आपला प्लॅन समोरच्याला दाखवू नये. अगोदरच शफल झाले होते आणि त्याचमुळे कळलं होतं नितीनला नेमका अप्रोच फलंदाजाचा काय आहे, आणि तोच अभ्यास यशस्वी राहिलेला आहे. नितीन मांडवे इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे, आणि ती ख्याती टिकवतात सुद्धा. धावसंख्या थांबले 25 वर. बॅकफुटला जाऊन कट केलंय. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. 2 क्षेत्ररक्षकांचा चेस चालू आहे. बॉल पोहोचतोय, आउटफील्ड स्लो आहे, पण सरते शेवटी बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट, थर्डमॅन सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. अश्विन सर देखील दाखल झालेले आहेत. लोहगड सुपर जायंट्स मागचे 2 पर्व त्यांनी गाजवलेत, म्हणजे लोहगड सुपर जायंट्स या संघाने मागचं पर्व 12वं आणि त्या अगोदरचं पर्व 11वं ही दोन्ही पर्व गाजवलेत. तर अश्विन कुमकर हे त्या संघाचे कॅप्टन राहिलेले आहेत, आणि यावर्षी देखील ते खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. त्यांचं सहपरिवार मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय सचिन ढवळे फाउंडेशनच्या वतीनं. अंपायर रिव्ह्यू फॉर ओव्हरस्टेप, अंपायर रिव्ह्यू फॉर ओव्हरस्टेपिंग आपण ती तपासणी करतोय, आणि निर्णय लगेच तुमच्या समोर येईल, कारण प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट आहे. दूध का दूध, पाणी का पाणी.
आणि लगेचच अंपायरच्या सूचनेचा आपण विचार करूया. हा नो बॉल आहे, ओव्हरस्टेप झालेत. हॅलो हॅलो नो बॉल आणि पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्येचा वेग आता वाढेल का पाहूया. संधी तर फलंदाजाकडे आहेच. धावसंख्या 30. स्ट्रायकर एंडला फलंदाज गौरव, ज्यांच्याकडून नेहमीच मोठ्या फटक्यांची अपेक्षा ठेवली जाते. रिस्क कमी होती त्यामुळे त्यांनी तो प्रयत्न केला. बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेला. फ्री हिटचा फायदा उचललेला आहे गौरवने. मिळतील या 6 धावा. षटकार. एक चूक किती महागात पडू शकते त्याच प्रात्यक्षिक मैदानात पाहायला मिळाला. थोडी मोकळीक मिळाली होती. कदाचित हा फटका अटेंड केला नसता जर फ्री हिट नसता तर. आणि त्याचमुळे निर्भीड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सिंहगड कॅपिटल्स कडून गौरवच्या वतीने पाहायला मिळालं. ज्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे वैयक्तिक 17 धावांचं. 7 चेंडू 17 धावा. 2 चेंडूचा खेळ या षटकातला संपलाय. नेक्स्ट बॉल. नानाला टार्गेट करायचंय. स्विच हिट खेळला होता. बॉल बॅकवर्ड पॉइंटला सर्कलच्या पलीकडे अडवला जाईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट होते. कोमल दरुरे सर जे सहलेखक आहेत सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे, ते देखील खूप चांगल्या पद्धतीने आपली कामगिरी. सोबतच सुदर्शन केदार आता जर्सीमध्ये, म्हणजे थोड्याच वेळात त्यांचा देखील खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक जण कोर कमिटी मेंबरचं मी खरंच कौतुक करणार आहे. सचिन ढवळे सरांचं तर नेतृत्व मिळालेलंच आहे या प्रहार प्रीमियर लीगला गेल्या 12 पर्वांपासून. नेक्स्ट बॉल. ओह, पदलालित्य. सो इलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया किती इझिली तो स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. हलकस पदलालित्य आणि त्यानंतर प्रॉपर बॅट फ्लो. बघा, बॅट स्विंग परफेक्ट होतं, टायमिंग परफेक्ट होतं, फोर्स व्यवस्थित लागला होता, एलिव्हेशन व्यवस्थित जुळलं होतं. आणि त्याचमुळे या 6 धावांची नोंद आपण सिंहगड कॅपिटल्सच्या स्कोर कार्डवर करतोय. धावसंख्या 43 झाले. 2 फलंदाज बाद. 43 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट बॉल. आणखीन एक मोठा फटका खिचायचा होता पण यावेळेस वेळ जुळली नाही. बॉल धीम्या गतीने पोहोचतोय. क्षेत्ररक्षण चुकते. 1च्या बदल्यात 2 धावा मिळतात. चुकांवर चुका होत आहेत आता रायरेश्वर मावळाज या संघाच्या खेळाडूंच्या वतीनं. कारण पहिल्या षटकात नाना यांनी 8 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकात त्यांनी आतापर्यंत 20 धावा 5 चेंडूत खर्च केले. म्हणजे प्रत्येक षटक वेगळं असतं. तुम्हाला तुमचं काम करत राहायचंय. मागच्या षटकात जर माझ्याकडून चांगलं झालं किंवा वाईट झालंय, पण या षटकात माझ्याकडून चांगलंच होईल त्याच भूमिकेवर तुम्हाला ठाम राहण्यासाठी ती मेहनत घ्यावी लागते. हा तुम्हाला बर्ड आय व्ह्यू मुख्य मंचाचा पाहायला मिळाला. संधी आहे फलंदाजाला बाद करण्याची. ओ कॅच ड्रॉप. ओला साबण हातातून निसटावा तसा हा झेल लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटलेला आहे. आणि आता तो झेल जो सुटलेला आहे किती महागात पडेल ते थोड्या वेळात कळेल. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. मुख्य प्रवेशद्वारासमोर भोजन कक्ष आहे. कॅप्टन यायचे आणि आपण आपले फूड पॅकेट्स कलेक्ट करायचे आहेत. प्रत्येक संघाचे कॅप्टन्स निवेदन आहे आपण भोजन कक्षातून आपले फूड पॅकेट्स गोळा करायचे आहेत आणि आपल्या खेळाडूंना वितरित करायचे आहेत. तर 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 46. फलंदाज बाद झालेले आहेत तर 2. आपण ओव्हर एनालाइज केलं तर आपण पाहूया प्रत्येक गोलंदाजांनी नेमकं काय केलंय. कारण पहिलं षटक जे नानाचं होतं ते 8 धावांचं होतं आणि आता या षटकामध्ये त्यांचा खर्च वाढलेला आहे. आणि पाहूया आता तो खर्च किती महागात पडेल. बघा, या सर्व ओपनिंग सेरेमनीच्या सर्व दृश्यांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन. आदरणीय सचिन ढवळे सरांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सकाळी झाली. उत्तम सुरुवात सकाळची झाली. खूप महत्वाचं असतं ती सकारात्मक ऊर्जा जी आपण खेळाडूंना वितरित. आणि शिस्त बघा, ही शिस्त आहे. प्रत्येक संघ एका रांगेत उभा राहून या छत्रपती शिवाजी महाराजांची आरती त्यांच्या मनातूनच तुम्हाला पाहायला मिळाली. आणि हे 30 यार्ड सर्कल ही ओळख आहे प्रहार प्रीमियर लीगची. हे सर्व शिस्तबद्ध विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांमुळे ही प्रहार प्रीमियर लीग यशस्वी झाले. बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल स्क्वेअर लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन, स्टॉप झालाय बॉल पण अजूनही गॅदर झाला नव्हता. 2 धावांचा कॉल चुकीचा कॉल. 2 फलंदाज एकाच एंडला. सर्व काही सुरळीत चाललेलं असताना मात्र ही घाई गडबड कशाला. जर सहमती नाहीये तर धाव घ्यायची नाहीये, पण सहमतीचा स्वीकार आहे की नाही ते पाहिलं नाही. त्याचमुळे आता ही पार्टनरशिप ब्रेक झाले. पार्टनरशिप महत्वाची होती. दोघं फलंदाज हे सेट झाले होते पण आता ती पार्टनरशिप ब्रेक झालेली आहे. बघा, हा आहे या मैदानाचा बर्ड आय व्ह्यू.
सिंहगड इन्स्टिट्यूट कॉलेज ग्राउंड वडगाव बुद्रुक पुणे. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या वतीनं या सर्व दृश्यांना टिपलं जातंय, प्रेक्षकांपर्यंत आणलं जातंय. आणि हा लाईव्ह ड्रोन व्ह्यू आहे, राईट? हा लाईव्ह ड्रोन व्ह्यू आहे जो तुम्हाला पाहायला मिळतोय या स्टेडियमचा. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटची टीम सातत्यानं तुम्हाला ते अपडेट्स देण्याचा प्रयत्न करेल, म्हणजेच घर बसल्या तुम्हाला तो फील मिळतोय आंतरराष्ट्रीय प्रक्षेपण पाहण्याचा. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट. धावसंख्या 47, 3 फलंदाज बाद. फ्रेश बॅटर अमोल गावडे. तुमच्या बाहेरचा बॉल फ्लाय स्लिपला अडवलाय. पुन्हा एकदा चूक पण आता पाहूया ही चूक आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला महाग पडेल. किती सोपा विकेट होता पण मात्र तो मिळवता आला नाहीये. बघा, आदरणीय सचिन ढवळे सरांच्या वतीने एक सूचना आलेली आहे की आपण या अगोदर सबस्टिट्यूट म्हणजेच शफल करायचो खेळाडूंना, पण आता IPLच्या धर्तीवर जो इम्पॅक्ट प्लेअरचा रूल आहे तो रूल अप्लिकेबल होईल या स्पर्धेमध्ये. लक्षात घ्या, सर्व कॅप्टननी सूचनेकडे लक्ष घाला की इम्पॅक्ट रूल जो आहे IPL मध्ये खेळला जातो, जे तुम्हाला माहितीच आहे, इम्पॅक्ट प्लेअरचा रूल तो ऍप्लिकेबल असेल या स्पर्धेमध्ये. एक इम्पॅक्ट प्लेअर तो रूल ऍप्लिकेबल असेल. धावसंख्या 48. लो फुल टॉस. स्टंपला हिट तर झालाय पण बॉलर तो विश्वास दाखवत नाही की त्याचा शरीराचा संपर्क झालाय का, कारण सर्वात पहिली अपील बॉलर करतो अशा वेळेला. पण बॉलरला माहिती आहे की बॉलशी संपर्क माझा झाला नाहीये, त्यामुळे त्यांनी अपील केली नाहीये. धावसंख्या 48, 3 फलंदाज बाद. चला पुढचे 2 संघ रेडी राहायचे, रायगड स्टार्स आणि शिवनेरी पलटण. तर 2 कॅप्टन चला टॉससाठी रेडी राहा. रायगड स्टार्स आणि शिवनेरी पलटण दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. रामदास हक्के बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं. यावेळेस पुढे ठेवलेला बॉल पुढे पाठवला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा दक्ष होता. नाना यांनी झेल टिपला आणि पुन्हा एकदा उत्तम क्षेत्ररक्षण नानाचं संघाच्या कामी आलं. कॅप्टन अमोल गावडे होत आहेत बाद. विकेट डाऊन. अमोल गावडे यांच्याकडून अपेक्षा तर मोठ्या प्रमाणात होत्या, पण ते सिल्वर डकवर बाद झालेले आहेत आणि त्याचमुळे फटका चांगला सजवला होता. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये बघा, ताकद होती, बॉलची रेंज त्यांनी ओळखली होती. बघा, पण क्षेत्ररक्षण नानाचं उत्तम दर्जाचं पाहायला मिळालं. दोन्ही हात त्यांनी उंच करून आपली रीच वाढवली आणि त्यानंतर हा झेल त्यांनी टिपला. जवळपास षटकारच होता पण चांगलेच क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मी म्हणालो होतो की विकसित क्रिकेट तुम्हाला या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं सातत्यानं येत्या 4 दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे. धावसंख्येचा वेग मंदावलाय. या षटकामध्ये रामदास हक्के यांनी फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. पायची 1 धाव आहे ती त्याच्या खात्यात जात नाहीये. 2 मिनिटाचा कालावधी बाकी आहे, लक्षात घ्या. रायरेश्वर 2 मिनिटांचा कालावधी बाकी आहे. 48 धावा, 4 फलंदाज बाद. नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅकवर रामदास हक्के जो एक प्रॉमिनंट भूमिका निभावतोय आपल्या संघासाठी. आणखीन 1 डॉट बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉलिंग पाथ रामदास हक्के यांचा पाहायला मिळालेला आहे. या अगोदर एक हॅट्रिक मिस्टर शिंदे यांच्या नावावर राहिली. अमित शिंदे यांनी एक हॅट्रिक पूर्ण केली. तर आहेत बॉलर्स, प्रहार प्रीमियर लीग मध्ये बॉलर्स आहेत जे स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांना फक्त मोका कसा मिळेल ती प्रतीक्षा ते करतायत आणि जसा मिळाला त्यानंतर तो चांगला खेळ आपल्या संघासाठी. बघा, टाळ्या झाल्याच पाहिजेत रामदास हक्के यांच्यासाठी, ज्यांनी हे षटक जे महत्वाचं होतं, जे दबाव टाकणारं होतं, 1 धावेचं षटक त्यांनी हाताळलेलं आहे. 1 विकेट त्यांच्या खात्यात जातोय. 5 षटकाचा खेळ संपलोय आणि सिंहगड कॅपिटल संघाची धावसंख्या 48 धावा, 4 फलंदाज बाद. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. चला एकत्र येऊ नका, शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. लगेच बॉलर पाठवून द्यायचंय. रायरेश्वर मावळाज. चला आपण लगेच मॅच ऑन करायची आहे. दुपारचे 2 वाजलेले आहेत. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. प्रत्येक कॅप्टनने भोजन कक्षात जाऊन आपल्या संघाचे फूड पॅकेट्स कलेक्ट करायचे. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे विद्यार्थी मैदानातच कसे थांबतील तसं नियोजन सचिन ढवळेच फाउंडेशनचं असतं. पाण्याची व्यवस्था असेल किंवा जेवणाची व्यवस्था असेल, आदरणीय सचिन ढवळे सरांच्या वतीनं केली जाते. तर शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत विकी डांगे.
पदलालित्य पुन्हा एकदा स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर पोहोचताय, थ्रो नॉन स्ट्रायकर एंडला विकी 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 यांनी बॉल गॅदर केला नाही, नाहीतर मग सहज धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले असते. पण या 2 धावा मिळतात आणि या 2 धावांच्या मदतीनं सिंहगड कॅपिटल संघाची धावसंख्या 50 धावा, 4 फलंदाज बाद. 50 ऑफ फॉर टीम सिंहगड कॅपिटल्स. नेक्स्ट बॉल विकी डांगे. हो परफेक्ट, पुन्हा एकदा अद्वितीय फटका सजवलेला आहे. क्षेत्ररक्षकाचं संतुलन बिघडलं, बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेला. गौरवला सुद्धा विश्वास बसत नाही, पण हा षटकार आलाय. 6 धावा. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या वतीनं या सर्व घटनांना चित्रित केलं गेलेलं आहे. बघा परफेक्शन, म्हणजे वेळ जुळली, टायमिंग जुळले आणि त्यानंतर मिडल ऑफ द बॅट कनेक्शन आणि बॉल एलिव्हेशन घेऊन फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. पुन्हा एकदा बघा बेसबॉल हिच. धावसंख्येचा वेग वाढतोय, धावसंख्या 56. आणखीन एक, पण हा नो बॉल आहे. नो बॉल, त्यावर धावा किती मिळतील पाहूया. बॉल स्क्वेअर लेग, आणखीन एक षटकार, लगातार दुसरा ठोकतोय फलंदाज गौरव सोनवणे. अनस्टॉपेबल बॅटिंग. टाइम अप झालंय रायरेश्वरचं. सर्कलच्या आतमध्ये आता 5 क्षेत्ररक्षक असतील. टाइम अप. सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक रायरेश्वर मावळाज या संघाला ठेवावे लागतील. टाइम अप झालंय. पुढचा बॉल फ्री हिट आहे. धावसंख्या 63. आता सिंहगड कॅपिटल्सचे जे कॅप्टन आहेत त्यांचं जे मत होतं ते कुठेतरी आता राखलं जातंय आणि त्याचं क्रेडिट जातंय गौरव सोनवणे. आणखीन एक, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. बॉल थेट जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकारांची तिकडी पूर्ण. पुन्हा एकदा नो बॉल. पुढचा फ्री हिट. फ्री हिटला क्षेत्ररक्षण बदललंय, त्याचमुळे नो बॉल. आणि आता या 3 षटकार म्हणजेच सचिन ढवळे सरांच्या वतीनं बक्षीस आहे 3 षटकारांसाठी 500 रुपये. फलंदाज गौरव सोनवणे यांना आता ते 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. चला, विकेट किपर यांनी आपली जागा बदलली होती. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं होतं की एक मेंबर तुम्हाला आत घ्यायचा आहे, पण तुम्ही इतर क्षेत्ररक्षण बदलू शकत नाही अशी सूचना पंचांच्या वतीने मिळते. बघा लॉज खूप महत्वाचे आहेत. आजकाल सोशल मीडियावर तर किती क्लिप्स तुम्हाला पाहायला मिळतात, जास्त काही मेहनत घ्यावी लागत नाही. आणि लक्षात घ्या मित्रांनो, स्वच्छता महत्वाची आहे. जो आदेश आहे आदरणीय सचिन ढवळे सरांचा, जेवून झालं असेल तर आपण डस्टबिन मध्येच ती आपली रिकामी प्लेट टाकायची आहे. महत्वाचं आहे मित्रांनो. आदर्श शिक्षक म्हणून आदरणीय सचिन ढवळे सरांची ओळख आहे, तर आपण देखील स्वच्छता राखायची आहे. जिकडे डस्टबिन आहेत त्या डस्टबिन मध्येच तुमची प्लेट्स जेवून झाल्यानंतर टाकायचे आहेत. चला, फ्री हिट कंटिन्यू. विकी डांगे महागडे ठरलेले आहेत. फ्री हिट कंटिन्यू राहिलेली आहे. धावसंख्या 70. 4 फलंदाज बाद. हे षटक शोएब सर 2 चेंडू 22. हे षटक आतापर्यंत 22 राहिले. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल विकी. फुल टॉस, फायदा उचलता आला आणि या बॉल डीप मिड विकेटला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जातोय. स्ट्राईक हवी आहे खरं तर गौरवला आणि ती स्ट्राईक मिळेल सुद्धा आणि उमेश चव्हाण बचावतील सुद्धा. ताळमेळ चुकतोय रायरेश्वरचा. नेमकं झालंय काय? ताळमेळ चुकला तर मग पुढच्या डावातला खेळ सुद्धा चुकू शकतो, जेव्हा तुम्हाला एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. काय षटक हाताळलं होतं या अगोदर मिस्टर हक्के यांनी, पण त्या षटकावर कुठेतरी फलंदाजीला लगाम लावला होता. पण या षटकामध्ये फलंदाजाचं काम अचूक राहिलेलं आहे. फुल टॉस मिस केलंय गौरव सोनवणे. 40 वर पोहोचलेत. 15 चेंडू 40 धावा असं अनालिसिस आपण पाहतोय. गौरवचं अर्धशतक पाहता येईल, पॉसिबिलिटी तर आहे. पाहूया. त्यासाठी मेहनत घेत आहेत. पंच केलंय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवत आहेत, आतमध्ये ढकलत आहेत बॉलला. सिंगल कंप्लीट आणि आता सेकंडचा कॉल आहे. पण आता सॅक्रिफाईस उमेश आपल्या खेळाडूसाठी ते तत्पर आहेत. नेमकं घडतंय काय? क्षेत्ररक्षणाला कोणाची नजर लागली का?
आता अंपायर्स रिव्ह्यू आहे, षटकार आहे की नाही त्यासाठी अंपायर रिव्ह्यू घेतलेला आहे. पण शोएब सर काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज तर आउट होण्यासाठी तयार आहेत, पण क्षेत्ररक्षक सांगतात की थांबा, तुम्हाला थांबावं लागेल, तुम्हाला अजून खेळायचंय. कारण ही पहिली घटना नाहीये, 3-4 वेळा असं घडलंय. क्षेत्ररक्षणामध्ये ताळमेळ चुकतोय, पण प्रयत्न लाजवाब होते क्षेत्ररक्षकाचे. शुभम फॅन्टास्टिक एफर्ट. शुभम आपल्या सडपातळ बांध्याचा फायदा उचलतोय. आणि पाहूया आता त्याच्या जर्सीवर जो नंबर आहे 26-11, त्याला प्रश्न नक्कीच आपण विचारूया जेव्हा तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी येईल. शुभम यांनी प्रयत्न चांगले केलेत, पण पाहूया पंचांचा निर्णय नेमका येतोय काय. षटकार आहे की धावा वाचवलेल्या आहेत, क्लोज कॉल आहे. पण आता पाहूया, षटकार वाचवलाय, व्हेरी गुड शुभम, क्या बात आहे. क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं शुभमचं. धावसंख्या 74. 4 फलंदाज बॉल, नेक्स्ट बॉल. आता शुभमला झेल टिपण्याचा मौका आहे आणि शुभमने झेल टिपलेला आहे. म्हणजे या अगोदर जे करायचं होतं शेवटच्या बॉलवर त्यांनी पूर्ण केलेलं आहे काम. गौरवला बाद होऊन परतावं लागते, पण काय वादळी खेळी गौरवची पाहायला मिळाली. 42 धावा करून ते बाद झालेले आहेत. 6 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 74. जिंकण्यासाठी 75 धावा पूर्ण करायच्या. 36 चेंडू 75 धावा पूर्ण करायच्या आहेत रायव्रेश्वर या संघाला. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया, ऑप्शनच्या बाहेरचा गुडलेनचा बॉल, पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक शुभम तयारीतच होता झेल टिपण्यासाठी आणि सोपा झेल शुभमने टिपलेला आहे. पण जबरदस्त खेळ गौरवचा. जेव्हा संघाला खऱ्या अर्थानं गरज होती एका चांगल्या फलंदाजीची, ती गरज गौरवने भागवलेली आहे. जेव्हा कॅप्टन अमोल शून्यावर बाद झाले, त्यांची जागा भरून काढण्यासाठी पुढे यायचं होतं आणि पुढे येऊन चांगलाच खेळ गौरवचा पाहायला मिळाला. हे आमचे पंच कामाटे सर आणि निर्मल सर, प्रॉपर अंपायरिंग. अक्षय निर्मल सरांचं हे 13वं पर्व आहे. लगातार प्रत्येक पर्वामध्ये प्रहार प्रीमियर लीगची सेवा अक्षय निर्मल यांच्या वतीनं साकारली गेलेली आहे. चला आपण जाऊया टॉसच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज असतील प्रवीण गायकवाड सर. थँक्यू. तर नमस्कार. सचिन ढवळे's मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग 2025 या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. आणि या चौथ्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होईल. एका बाजूला असेल रायगड स्टार्स आणि दुसऱ्या बाजूला शिवनेरी पलटण. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यावं. आणि त्याचबरोबर सन्माननीय अश्विन कुमकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न होईल. सन्माननीय अश्विन कुमकर साहेबांना विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते या महत्वपूर्ण सामन्याचा टॉस संपन्न होतोय. दोन्ही कॅप्टन रायगड स्टार्स आणि शिवनेरी पलटण, आपल्याला विनंती आहे आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यावं. लगेचच आपण या महत्वपूर्ण सामन्याची नाणेफेक या ठिकाणी संपन्न करत आहोत. तीन मॅच अगदी आपण पाहतोय. ही तिसरी मॅच चालू आहे. पहिल्या 2 मॅच रंगतदार होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. सन्माननीय अश्विन कुमकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. रायगड स्टार्स कॅप्टन एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला शिवनेरी फलटण अगदी आपण पाहतोय. आणि अश्विन कुमकर साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस. अश्विन कुमकर साहेबांच्या शुभ हस्ते या महत्वपूर्ण सामन्याचा टॉस. स्वतः सचिन ढवळे सर इन ऍक्शन यानंतर आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळं या मॅच कडे सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा लागून असतील. आणि टॉस जिंकलाय रायगड स्टार्स. निर्णय काय असेल? गोलंदाजी करण्याचा. काय प्रयत्न असेल? 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. प्रयत्न किती असेल? समोर अगदी आपण पाहतोय सचिन ढवळे सर स्वतः खेळणारे शिवनेरी पलटण. किती धावांवरती रोखून ठेवण्याचा प्रयत्न असेल? शेवटी शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे. 6 ओव्हरचा म्हणजे यात सांगू शकत नाही आपण. शक्यतो 55-60 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू, पण शेवटी आता क्रिकेट आहे, काही सांगू शकत नाही. प्रहार प्रीमियर लीगचं महत्व तुमच्या दृष्टीने काय? माझं तर पहिलंच वर्ष आहे, पण मी यावर्षी सुद्धा खेळण्यासाठी खूप म्हणजे धडधड करत होतो की मला खेळायचं आहे. मला योग येत नव्हता, पण यावेळेस योग भेटला आहे मला खेळण्यासाठी. आणि प्रहार प्रीमियर लीगबद्दल बोलायचं म्हणजे काही शब्दच नाहीत, असं अशी व्यस्त आहे. दुसऱ्या बाजूला सचिन ढवळे सर स्वतः आहेत. सचिन सर आता फलंदाजी करायची अगदी आपण पाहतोय. घरचे स्पर्धा आहे, स्वतः आयोजक आहेत, फलंदाजी करायची. काय प्रयत्न असेल 6 ओव्हरमध्ये?
प्रयत्न हाच असेल की करणच्या बॉलिंगवरती थोडं सांभाळून खेळायचं आहे आणि बाकीच्या गोलंदाजला टार्गेट करायचं. कसा वाटतो प्रतिसाद या वर्षी या क्रिकेटच्या स्पर्धेचा 13वं पर्व आहे, काय सांगा? एक बॅट, त्यानंतर एक बॉलचा बॉक्स आणि दुसऱ्यांचे स्टंप घेऊन सुरू झालेली जी पहिल्या पर्वाची स्पर्धा आज 13व्या पर्वामध्ये पोहोचली आणि आज एवढं मोठं आयोजन नियोजन जे करता येते ते सर्व विद्यार्थ्यांच्या जीवावर करता येते. तर हे सगळ्याचं श्रेय हे माझ्या विद्यार्थ्यांना मी देतो. क्या बात आहे. सचिन सरांनी सगळं श्रेय त्यांच्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे आणि या प्रहार प्रीमियर लीग अगदी आपण पाहतोय एक मोठी व्याप्ती घेत असताना 13वं पर्व मोठ्या धुमधडाक्यात संपन्न होते. टॉस झालाय मित्रांनो, रायगड स्टार टॉस जिंकला आणि सर्वप्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. शिवनेरी पलटण टीम करेल फलंदाजी. जशी मॅच चालू होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. आमचे मार्गदर्शक सन्माननीय नरेश ढोमे सर आपल्या बरोबर जोडले जात आहेत. धन्यवाद प्रवीण गायकवाड सर, धन्यवाद मनीष पाटील सर. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं प्रहार प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी, सचिन ढवळेज पब्लिकेशन, सचिन ढवळेज बुक स्टॉल, सचिन ढवळेज फाउंडेशन आयोजित स्पर्धा. तिसऱ्या सामन्यातला दुसरा डाव मैदानामध्ये आता सुरू झालेला आहे. या पहिला चेंडू उंच आकाशामध्ये स्क्वेअर लेगला लॉफ्टेड मिड विकेट आणि धावा मिळतील 4. पहिला खणखणीत चौकार. चौऱ्याहत्तर धावा बनवलं होतं पहिल्या डावामध्ये. टीम सिंहगड सिंहगड कॅपिटल्स विरुद्ध रायरेश्वर मावळाज या दोन संघामध्ये अत्यंत जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळते. 5 धावा पहिल्या षटकामध्ये फलकावरती लागलेल्या प्रकाश मडके आणि नितीन मांडवे सलामीची जोडी मैदानामध्ये. प्रकाश मडकेचा अत्यंत सुंदर फटका आपण पाहिला होता. या अगोदर 4 धावा घेतल्या होत्या. नितीन मांडवे नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि स्ट्राईक एंड वरती प्रकाश. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न इथे फसला. निर्धाव चेंडू. आदरणीय सचिन ढवळे सरांचा अत्यंत जवळचा सहकारी प्रकाश मडके. स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील महत्वाचं योगदान. मात्र फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू उंच आकाशामध्ये मिड विकेटला टॅप केला चेंडूला तिथे आणि 2 धावा. याबरोबरच प्रकाश मडके सहजपणे पूर्ण करणार आहे. फलकावरती आपण जाऊया. रायरेश्वर मावळाज 7 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना अमोल गावडे गोलंदाजी मार्क वरती आहे. यस आणि याच बरोबर पहिला धक्का. प्रकाश मडके पहिला फलंदाज. मोठा धक्का इथे बसतोय रायरेश्वर मावळा संघाला. जबरदस्त क्रिकेट इथे बघायला मिळतंय. सिंहगड कॅपिटल्स कडून बाहेरची कड घेतल्यानंतर चेंडू अलगदपणे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला आहे. प्रकाश मडके बाद होणार आहे. सुरुवात चांगली केली होती. दुसऱ्याच बॉल वरती जे चौकार ठोकून प्रकाश मडके आक्रमक अंदाजामध्ये मैदान बघायला मिळाला. मात्र त्यानंतर लवकरच त्याची इनिंग इथे समाप्त झालेली आहे. नितीन मांडवे अजून मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर प्रकाश मडके अहिल्यानगर जिल्ह्यातलं शेवगाव या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू.
हडसन ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सेवा आणि त्याचबरोबर सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी आयोजित प्रहार प्रीमियर लीग मध्ये देखील आयोजनामध्ये महत्वाचं योगदान. षटक सुरू झाले इनसाइड आउट डीप लॉंग ऑफला एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर आल्याबरोबर एक तगडा शॉट आपल्याला बघायला मिळतोय नितीन मांडवेच्या बॅट मधून. त्यानं या अगोदरचा चेंडू फेस केला होता, पहिला चेंडू तिथे एक धाव घेतली होती. त्यानंतर आपण बघतोय स्क्रीनवरती वाह लेंथ बॉल होता उजव्याच्या बाहेर इनसाइड आउट, अत्यंत सुंदर फटका. हाय बॅकलिफ अँड फ्लरिशिंग फॉलो थ्रू इज हॉलमार्क ऑफ ग्रेट क्रिकेटर. ज्यावेळेस तुम्ही लॉफ्टेड ऑफ लॉफ्टेड ऑन किंवा लॉफ्टेड स्ट्रेट असे फटके खेळता तर तिथे तुमची फ्लरिशिंग फॉलो थ्रू बॅटचा चांगला असणं गरजेचं आहे. यस एस एस उंच फटका पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून, कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरला 2 चौकार लागोपाठ तिथे येत आहेत नितीन मांडवेच्या बॅट मधून. कमालीचा फलंदाज नितीन मांडवे. 75 धावा विजयाचं समीकरण आहे. निश्चित मोठा स्कोअर पार करायचा आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी हे गाव आहे. तिथून आलेला नितीन मांडवे मैदानामध्ये 2 चौकार खेचत इरादा स्पष्ट बनवलेला. पुन्हा एकदा एक क्रॅडिकल शॉट कव्हर्सला चिरून भेदून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 तिसरा लागोपाठचा. आदरणीय सचिन ढवळे सरांकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे लागोपाठच्या 3 चौकारांसाठी. मगाशी सागर यादवने बक्षीस पटकावलं होतं, तर आता नितीन मांडवे लागोपाठचे 3 चौकार, लागोपाठचे 3 षटकार, लागोपाठचे 3 विकेट, यासाठी ही सगळी बक्षीस सरांकडून खेळाडूंना दिली जात आहेत. प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये आहे, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आहे. मात्र जेवढे चौकार जेवढे षटकार मारले जाणार आहेत ती सगळी रक्कम ही स्वर्गीय शेखर उत्तम शेळके, स्वर्गीय जयेश हरीश्वर घरत, स्वर्गीय ओहो काय शॉट आहे. आज प्रेक्षकांचे डोळे तृप्त केलेत फलंदाज नितीन मांडवेनं. 4था लागोपाठचा चौकार. म्हणजे असं नाही की प्रेक्षकांना फक्त हवेतून जाणारे फटकेच आवडतात. ज्या पद्धतीने नितीन मांडवेने गॅप काढलेला आहे, कव्हर्स आणि पॉइंट्सला 2 क्षेत्ररक्षकांना त्यानं निर्जीव भिंत करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. तुम्ही बघा फक्त बघत राहिलेत चेंडूकडे दोन्ही क्षेत्ररक्षक. सीमारेषेवरून आणून द्यावा लागेल त्यांना चेंडू गोलंदाजाकडे. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात रायरेश्वर मावळाज. 13.80 ची सरासरी राखलेली. अजित जगतापचं हे षटक मात्र महागडं ठरलेलं आहे. नितीन मांडवे फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर 4 चौकार लागोपाठ. यस पुढे खेळायचा प्रयत्न यावेळेस हलक्या हाताने स्टिअर केला चेंडूला. एसटी उद्ध्वस्त होते तिथे. प्रश्न पंचांकडे विचारलाय, उत्तर 3ऱ्या पंचांकडे जाईल. सिकंदर सर ऍज अ स्ट्रायकर एंड अंपायर तिथे काम करतायत. बघूया तिथे काय घडलेलं आहे. 3ऱ्या पंचांकडून आपल्याला निर्णय कळेलच. मात्र नितीन मांडवेचा हाहाकार मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतो. ज्या पद्धतीची फलंदाजी त्याने केली. पहिला तो त्यानं लॉफ्टेड ऑफ खेळला होता, तो लॉंग ऑफला एक टप्पा घेत. त्यानंतर तो दुसरा चेंडू त्यानं हलकासा पंच केला होता कव्हरच्या डोक्यावरून. आणि त्यानंतर तो तिसरा स्क्वेअर कट. काय सुंदर फटका होता. आज लाजवाब फलंदाजी करत नितीन मांडवेनं प्रेक्षकांना खुश करून टाकलेलं आहे. इथे स्क्रीनवरती देखील आपलं चित्र बघायला मिळत आहेत. एसटी कशी उद्ध्वस्त होते. सगळे अँगल्स. प्रथम बियॉन्ड इमॅजिनेशन, प्रथम मीडिया जबरदस्त वर्क, कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळते. आणि त्यातूनच फलंदाज होणारे बाद. धक्का क्रमांक 2 23 वरती बसतोय 2ऱ्या षटकामध्ये रायरेश्वर मावळाजला. फलंदाज होईल बाद. आणि याबरोबरच नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. नितीन मांडवे मात्र मैदानामध्ये असेल. आणि नवीन फलंदाज आहे अमोल गावडे. माफ करा, अमोल गावडे कडून थ्रो झालेला आहे. आणि नवीन फलंदाज प्रतीक जाधव. सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातला मिरजे गावचा हा खेळाडू आहे प्रतीक जाधव.
मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल होणार आहे. प्रत्येक खेळाडूचा जिल्हा वेगळा आहे, तालुका वेगळा आहे, गाव वेगळं आहे आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून खेळाडू या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतील. खरं तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी हे खेळाडू पुण्यामध्ये आलेले आहेत. MPSC UPSC या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे हे खरं तर माहेरघर आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातून खेळाडू विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी सराव करण्यासाठी पुण्यामध्ये येत असतात. मध्ये मी एक जोक ऐकला होता कुठेतरी या मंचावरती, मी अनेक वेळा तो तुम्हाला सांगितलेला आहे की जर स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी जर त्यांच्या गावाला निघून गेले तर पुण्यात सकाळी जे नाश्त्याचे स्टॉल लागतात ना ते सगळे बंद पडतील. नवीन षटक सुरू होणारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रायरेश्वर मावळाज धावगती राखलेली त्यांनी. विजयासाठी त्यांना अजून 51 धावांची आवश्यकता आहे. याबरोबर सरासरीचे थोडेसे मागे असतील पण अजून जरूर मोठी झेप घेतली. नितीन मांडवे मैदानामध्ये खांब ठोकून उभा आहे, मांड टाकून उभा आहे, नांगर टाकून उभा आहे. पायचं इथे तो रायरेश्वर मावळाजला कुठपर्यंत घेऊन जाईल. रायरेश्वर खरं तर आम्हाला सगळ्या महाराष्ट्रीयनांच्या हृदयावरती आरूढ असलेलं हे दैवत आहे, जिथे छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा संकल्प केला होता. यास आपल्या रक्ताचा अभिषेक करून रायरेश्वराकडे त्याने मागणी केली होती आशीर्वादाची आणि त्यानंतर उभं राहिलेलं मराठ्यांचं स्वराज्य. रायरेश्वर मावळाज फलंदाजी करतात. एक छानसा चौकार बघायला मिळतो. आपण पाहिलं काय सुंदर फटका होता, कलात्मकतेचा आविष्कार, मनगटाची जादू तिथे दाखवली. लॉंगलेगला 4 धावा घेत नितीन मांडवेची बॅट अजूनही तळपते. 8 चेंडूमध्ये 21 धावा, 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. रिव्हर्स खेळायचा होता नितीनला, आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि विथ दी बाउन्स हा फटका, विथ दी स्पीड, विथ दी बाउन्स खूप चांगला खेळता येतो. मात्र इथे तो हलकसा लाईन मिस झाला, लवकर चेंडू निघून गेला, उशिरा त्याची बॅट तिथून पोहोचली. 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये नितीन मांडवे. प्रतीक जाधव अजून शून्यावरती आहे. प्रकाश मडकेने खूप चांगली सुरुवात केली होती, मात्र प्रकाश मडके बाद झाल्यानंतर नितीन मांडवेने धावगती सातत्याने चांगली राहील याची काळजी घेतलेली आहे. अजून त्याला सपोर्ट मिळणं सुद्धा अपेक्षित आहे. या सुंदर फटका लॉंग ऑनला 6 धावा इथे मिळतील. शानदार षटकार. नितीन मांडवे इज द मॅन इन क्रायसिस. विध्वंसक, विस्फोटक नितीन मांडवे. लेंथ बॉल होता, हाफ व्हॉली बनवला, सरळ बॅट न उचलला चेंडू, बाणासारखा अगदी सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून विथ सेफ शॉट आपण म्हणतो. सुरक्षित फटका होता. अर्थात जो चेंडू हवाई मार्गाने सीमारेषेच्या बाहेर जातो तो सुरक्षितच असतो, कुठेही मारा तुम्ही. स्ट्रेट ड्राईव्ह जो जमिनीच्या समांतर जातो तो अगदी जास्त सुरक्षित आहे क्रिकेटमध्ये आणि हमखास धावा मिळून देणारा फटका. यास नितीन मांडवेचा पुन्हा एकदा, यावेळेस लॉंग लेगला 4 रन. पाठोपाठ बाउंड्रीज येत आहेत नितीन मांडवेकडून. गोलंदाजांचा अत्यंत अमानुषतेने समाचार घेतोय नितीन मांडवे. पण तुम्ही बघाल की इथे जी फटकेबाजी आपण बघतोय त्यामध्ये कुठे असा जास्त आक्रमकपणा नाहीये, तर तितकाच आल्हाददायकपणा आहे. गोलंदाजाला सुद्धा आपण लुटलो गेलो याची भावना त्याच्या मनात तयार होत नाही, कारण तितके चांगले फटके त्याने खेळलेले. जो स्ट्रेट लॉफ्टेड स्ट्रेट होता तो चांगला होता. त्यानंतर होता 2 ग्लान्स. हो नजाकत होती इथे, दिशा दिलेली आहे, मात्र फलंदाज इथे बचावलेला आहे. 1 धाव जरूर प्राप्त होईल नितीन मांडवेला. धाव फलकावरती धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 39 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावांची सरासरी, तर 18 चेंडू शिल्लक आहे आता. 12च्या सरासरीने 36 धावा हव्यात. मोठं टोटल आहे. मगाचा सामना देखील आपण पाहिला होता. 70 पेक्षा जास्त धावांचं आव्हान चेस झालेलं आहे आणि या सामन्यामध्ये सुद्धा अर्धा खेळ संपलेला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त धावा फलकावरती आलेल्या आहेत.
39 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्क्रीनवरती आपण बघत असाल तर सुंदर कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळेल. सातत्याने गेली अनेक पर्वामध्ये प्रथम स्पोर्ट्स मीडिया प्रहार प्रीमियर लीगचं ब्रॉडकास्टिंग करतायत. प्रथम मीडिया या युट्यूब चॅनल वरती, त्याचबरोबर सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती आपल्याला या सामन्यांचा आस्वाद घेता येईल. 3 षटक पूर्ण होत आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे 3 षटक शिल्लक आहेत. 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. नितीन मांडवे हा मोठा अडसर असणार आहे. 38 धावा फलकावरती अजून 36 बनवायच्या आहेत. 12.33च्या सरासरीनं 18 चेंडू 37 धावा इथे अपेक्षित आहे. ईश्वर रायकर गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज ईश्वर रायकर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातला थेरगाव या गावचा खेळाडू आहे. आता खेळाडू म्हणता येणार विद्यार्थी आहेत ते, फक्त आज खेळाडू आहेत. आणि पोलीस सब इन्स्पेक्टर मुंबई डिव्हिजन मध्ये ईश्वर रायकर काम करतायत, सेवा करतायत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीतून प्रशिक्षण घेऊन आज पोलीस सेवेमध्ये दाखल असलेले अधिकारी ईश्वर रायकर यांना आपण मैदानामध्ये गोलंदाजी करताना बघतोय. नितीन मांडवे 33 14 धाव 14 चेंडू मध्ये. एका बाजूने 33 39 पैकी 33 धावा म्हणजे धावांचा गोवर्धन आपल्या बॅट वरती उचललेला आहे तो फलंदाज नितीन मांडवेनं. एक महत्वाचा खेळाडू या मॅचचा की फॅक्टर आहे. त्यामुळे नितीन मांडवेचं मैदानामध्ये जास्त काळ असणं हे रायरेश्वर मावळासाठी महत्वाचं आहे. तर ईश्वर रायकर लेन पायामध्ये टाकलेला हा चेंडू खोदून काढला, मात्र मिली हेलिकॉप्टर होतंय. जास्त मोठा टेक ऑफ मिळालं नाही, पण 1 धाव जरूर प्राप्त होणार आहे. आणि एका धावेबरोबर फलकावरती धावांची नोंद 40. 2 बाद 40. प्रतीक जाधव 2 चेंडू खेळलेला आहे. 1च धाव आतापर्यंत आलेली आहे नॉन स्ट्राईक एंडला. तर नितीन मांडवे स्ट्राईक एंड वरती आपण बघणार आहोत. 4थ्या षटकामध्ये चांगलं षटक राहिलं ईश्वर रायकरचं. अद्यापर्यंत मोठा फटका येऊ दिला नाही, मात्र नितीन मांडवे आल्यानंतर मोठे फटके सुरू होतात. कव्हर्सला पंच केलेला हा चेंडू 4 रन. चव्वेचाळीस धावा फलकावरती. नितीन मांडवेचा झंझावात. हे वादळ थांबायला तयार नाहीये आणि वादळाची परिभाषा वेगळीच असते. वादळाच्या सपाट्यात जो सापडतो तो उद्ध्वस्त होतो. नितीन मांडवे नावाचं वादळ इथे मैदानामध्ये घोंगावताना बघतोय आपण. रिव्हर्स अटेम्प्ट स्लोवर वन होता. अपील आहे, पंचांकडे प्रश्न विचारलाय, मात्र पंच निश्चल आहेत. कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद नाहीये अक्षय निर्मल सर आणि सिकंदर सर यांच्याकडून. कॉट बिहाइंडचं अपील होतं तर ते करता स्क्वेअर लेग पंचांकडे त्यांनी प्रश्न विचारला. प्रश्न मुख्य पंचांकडे विचारायला पाहिजे होता. आणि क्रिकेटचे नियम असे सांगतात की तुम्हाला अपील केल्याशिवाय कुठल्याही विकेट देणार नाहीत पंच. तुम्हाला अपील करणं त्यासाठी गरजेचं आहे. एक छोटासा हलका सौम्य प्रश्न मात्र विचारावा लागतो. अर्थात प्रश्न विचारताना तुम्ही फक्त तोंडाने प्रश्न विचारू शकताच असं काही नाहीये. तर तुम्ही हात देखील करू शकता. पंचांना हात करून देखील, हातवारे करून देखील विचारू शकता. एक हात वर करून देखील पंचांना प्रश्न ग्राह्य धरण्यात येतो आणि मग त्यावरती पंच तुम्हाला निर्णय देऊ शकतात. पण जर तुम्ही प्रश्नच विचारला नाही, तोंडातून एक स्फुट आवाज काढला नाही, तुम्ही हाताचा इशारा देखील केला नाही गोलंदाज, यष्टिरक्षक किंवा कोणत्या क्षेत्ररक्षकानं, तर पंच मात्र बाद देणार नाहीत.
आणि जर असं केलं पंचांनी, बाद दिलं, कोणताही प्रश्न न विचारताही पंचांनी जर बाद दिलं, पंच सुद्धा दोषी असतात. जाऊया मैदानामध्ये जिथे 45 धावा आहे, 2 गड्याच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. नितीन मांडवे 38 वरती नाबाद, 17 चेंडूंमध्ये 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आहे नितीन मांडवेकडे आणि तोच आहे स्ट्राईक एंड वरती सामना करेल उमेश चव्हाणचा. उमेश चव्हाण गोलंदाज, डाव्या हाताने राऊंड विकेट, उजव्याच्या बाहेर आहे. मोठा फटका हवा होता, मात्र शरीरापासून लांब राहिला चेंडू. इथे उमेश चव्हाण ऑन मार्क. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बोरखेडी हे गाव आहे उमेश चव्हाणचं. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचा विद्यार्थी आहे. या सर्व विद्यार्थ्यांना निश्चित पुढे भविष्यामध्ये आम्ही भरपूर शुभेच्छा देतो. अभ्यास करा आणि चांगली पोस्ट काढा आणि भारताच्या सेंट्रल गव्हर्नन्स मध्ये सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळावी अशा सदिच्छा आहेत आमच्या. शेहेचाळीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यात 5वं षटक सुरू आहे. उमेश चव्हाणचा पहिला चेंडू अप्रतिम होता. आखूड टप्प्याचा चेंडू बाहेर टाकला होता, शरीरापासून खेचून आणलं पुढे, मात्र लांब राहिला शरीरापासून चेंडू. नितीन मांडवे ऑन स्ट्राईक. 18 चेंडू 38. पुल करण्याचा प्रयत्न होता, पोझिशन बनवली होती, मात्र टायमिंग पकडता आलं नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, थ्रो उशिराने पोहोचतोय का? तिसऱ्या पंचांकडे निर्णय देत नाहीत पंच. अगदी आत्मविश्वास आहे पंचांना की तो खेळाडू पोहोचलेला आहे, त्यामुळे त्यांनी देखील तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिलेला नाहीये. अपील जरी तिथे झालं असेल तरी. नितीन मांडवे आणि बराचसा आतमध्ये योग्य अनुमान. चेंडू हातातून निसटलेला आहे आणि मला वाटतं अक्षय निर्मल सरांनी ते व्यवस्थित बघितलं होतं. विशेष म्हणजे बघा की पंच खरं तर त्यांच्या विरुद्ध बाजूला होता, चेंडू समोरून येत होता आणि यष्टिरक्षकाची पाठ होती पंचांकडे. अशा परिस्थितीमध्ये खरं तर पंचांना देखील व्यवस्थित लक्षात येत नाही की स्टंप पडलेले आहेत, मग ते हाताने पडलेत की बॉल्स हातातून निसटलेला आहे हे बघणं थोडंसं कठीण आहे. मात्र अक्षय निर्मल सरांची दृष्टी तुम्ही बघू शकता किती तीक्ष्ण आहे आणि त्यामुळे सातत्याने प्रहार प्रीमियर लीगच्या प्रत्येक पर्वामध्ये अंपायरिंग ऑफिशियल्सचे लीडर म्हणून अक्षय निर्मल सर काम करतायत. तो विश्वास आहे आणि याच बरोबर इथे गोलंदाजाच्या शैलीवरती थोडंसं प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे आणि त्यामुळं पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे की त्याने चेंडू व्यवस्थित टाकलेला आहे का. 21व्या क्रमांकाचा जो बॉल आहे नो बॉल, दुसऱ्या कलमातलं शेवटचं जे कलम आहे उपकलम आणि पूर्ण तिसरं कलम हे फेकीसाठी बद्ध आहे आणि तिथे स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला ते दृश्य सगळे दिसू शकतात. चेंडू कसा टाकलेला आहे, कोपर तुम्हाला सरळ ठेवायचा आहे आणि तो जर थोडासा बेंड असेल, अर्थात ऑलरेडीच 15 डिग्रीमध्ये तुम्हाला तो बेंड करण्याची संधी असते तिथे, पण कुठलंही कंपास नसतं इथे, कुठलंही आपण म्हणतो की परिमाण नाही आहे मोजण्यासाठी. पण लक्षात येतं पंचांना निवळ डोळ्यांनी की हात त्याने वाकवलेला आहे की नाही. निर्णय येईल पंचांकडून. कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये आणि विशेष म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्रिकेटच्या नियमांची अंमलबजावणी करता यावी यासाठी खास प्रयत्न केले आणि त्यासाठी बॉल ट्रॅकिंग सिस्टीम पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच प्रहार प्रीमियर लीग मध्ये. तर नो बॉल थ्रो बॉल नो बॉल, गोलंदाजाला थांबावं लागेल. ज्यावेळेस एखादा गोलंदाज फेकी गोलंदाजी करतो तर त्याला गोलंदाजी पासून लांब ठेवण्याचा अधिकार पंचांना आहे.
बीमर आपण बघतो की 2 बीमर टाकले की गोलंदाजांना पंच बंद करू शकतो. 2च नाही, अगदी 1 बीमर जरी टाकला तरी पंच त्या गोलंदाजाला थांबवू शकतात. मात्र पंचांकडे देखील त्यासाठी ठोस कारण हवंय की मी 1 बीमरलाच गोलंदाज का थांबवलेला आहे. आता फेकीमुळे तो थांबवू शकतात पंच, तो पंचांचा राईट आहे, अधिकार आहे, त्यांच्या अधिकारात ते निर्णय घेऊ शकतात आणि नवीन गोलंदाज पुढे षटक पूर्ण करेल. या नो बॉल, पुढचा बॉल फ्री हिट असेल. फलकावरती 50 धावा आहेत. हे षटक उमेश चव्हाणला आता थांबावं लागेल. नवीन गोलंदाज षटक पुढे सुरू ठेवणार आहे. पुन्हा पंचांची कामगिरी इथे अधोरेखित होते. अगदी छोटासा बेंड सुद्धा पंचांच्या नजरेतून बाजूला जात नाहीये. त्याने लगेचच तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि बघितलं की गोलंदाज फेकी गोलंदाजी करतोय आणि त्यामुळे त्याला थांबवण्यात आलेलं आहे. चांगली अंपायरिंग. चांगला चेंडू इथे. पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न नितीन मांडवेचा फसला. आपण ठोस कारणांची चर्चा करत होतो की ज्यावेळेस बीमर येतो अशा परिस्थितीमध्ये जर अगोदर वाद झालेला आहे, खेळाडूमध्ये काहीतरी वाद झालेला आहे आणि त्याच्यानंतर जर एखाद्या गोलंदाजाने पहिला बीमर जरी टाकला तरी पंच त्याला थांबवू शकतात की रिस्क घेत नाही पंच की पुन्हा एकदा खेळाडूला जखमी करण्यासाठी गोलंदाज चेंडू टाकू शकतो. यस, डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. वाईडची घोषणा. एक अतिरिक्त धाव. अलीकडं आपण पाहिले की इंडिया ऑस्ट्रेलिया सिरीज आपण पाहिली, त्याच्यानंतर एक चर्चा सुरू झाली वाईडच्या नियमाचे. ICCनं नवीन बदल केलेला आहे क्रिकेटच्या नियमांमध्ये, विशेषतः वाईडचे नियम बदललेले आहेत. त्यासाठी डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू प्रत्येक आता वाईड नसणार आहे, तर तिथेही लाईन आलेली आहे. उंच फटका आहे, टायमिंग चांगला आहे आणि चेंडू आतमध्ये येतोय. सुंदर कॅच, अप्रतिम कॅच. मिड विकेटला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे जात होता. असं वाटत नव्हतं की तो चेंडूच्या खाली येईल. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडे आमचं लक्ष होतं, मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने अत्यंत सुंदर कॅच तिथे पकडलेला आहे. फलंदाज नितीन मांडवे 21 चेंडू 40 धावांचे योगदान देऊन होईल बाद. अजून एक फलंदाज इथे होणार आहे बाद. नितीन मांडवे. कॅच पहा, कॅच काय सुंदर कॅच पकडलेला आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मागे चेंडूच्या खाली तयार होता, मात्र लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकानं अगदी सुंदर कॅच इथे पकडलेला आहे. आपण बघू शकतो उडी मारून त्याने चेंडू आपल्या हातामध्ये बंद केला आणि यश मात्र प्राप्त होतंय. जो खेळाडू सगळ्यात जास्त टोचत होता, रक्तबंबाळ करत होता आणि तो काटा, बाभळीचा काटा काढलेला आहे. सिंहगड कॅपिटल्सनं उंच फटका. पुन्हा एकदा लॉंग ऑन. तो क्षेत्ररक्षक आहे, यावेळेस सोपा कॅच आहे. दुसरा फलंदाज लागोपाठ होईल बाद. विकी पवार देखील होणार आहे बाद. या षटकामध्ये काय गोलंदाजी केली सुशांत शिंदेने. खर तर नो बॉल ठरवला गेला, फेकी नो बॉल ठरवला गेला. नवीन गोलंदाज पुढे आणला सुशांत शिंदे आणि सिंहगड कॅपिटल्सला काय फायदा झालेला आहे. कधी कधी काही अशुभ घडणाऱ्या गोष्टी सुद्धा तुमच्यासाठी चांगले काहीतरी घेऊन येत असतात. गोलंदाजाला बंद केलं गेलं होतं, हटवलं गेलं होतं गोलंदाजीपासून आणि त्याच्यानंतर सुशांत शिंदेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. तर त्यानं 2 विकेट काढून दिलेले. हा ब्रेक थ्रू अत्यंत यशस्वी ठरलेला आहे. आता मी चाल म्हणणार नाही, फलंदाजा क्षेत्र संघनायकाची ती एखादी मूव आहे का, तर बिलकुल नाही आहे. तो गोलंदाज थांबवला गेला, नवीन गोलंदाज पुढे आलेला आणि इथेच वेळ संपलेली आहे. त्यामुळे पुढच्या षटकामध्ये आता तुम्हाला क्षेत्ररक्षणाचं रिस्ट्रिक्शन अजून वाढेल. वेळ संपलेली. हा चेंडू टाकल्यानंतर तुम्हाला नाही का, यस, जिथे संपेल तिथूनच तुम्हाला क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चेंज करायचं आहे, बदलायचं आहे. जिथे आता
थर्ड सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक होते, तिथे आता 4च असतील आणि जे आतमध्ये 4 होते ते आता 5 होतील. रामदास हाके, प्रतीक जाधव ही जोडी मैदानामध्ये. रायरेश्वर मावळाज आणि इथे शेवटचा चेंडू अप्रतिम ठरेल, निर्धाव चेंडू ठरेल. काय गोलंदाजी केली सुशांत शिंदेने, कमालीचा गोलंदाज. 6 धावा देत 2 विकेट सुशांत शिंदेने इथे टिपलेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ संपला, 51 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. तर विजयाचं समीकरण 6 चेंडू आणि 24 धावा विजयासाठी. अवघड मॅच आहे आता. 6 चेंडूमध्ये 24 धावा. खरं तर सुरुवात चांगली होती पहिल्या 3 षटकांमध्ये, विजयाच्या दिशेने आगेकूश होते. अर्ध्या धावांपेक्षाही जास्त धावा नितीन मांडवेच्या फलंदाजीच्या जोरावरती. मात्र नितीन मांडवे हा सातत्यानं जो अडथळा ठरत होता रायरेश्वर मावळासाठी, तो गुलाबाचं फुल होता, फुलत होता, तो सुगंध देत होता. मात्र एक चांगला चेंडू, एक चांगला कॅच, हे फुल उखडलं. सुशांत शिंदे होता तो खेळाडू, गोलंदाज होता सुशांत शिंदे. नितीन मांडवे जो धोकादायक होत होता त्याला अलगद त्याने बाजूला केलाय आणि परत एकदा रायरेश्वर मावळासला अडचणीत आणलंय. तर सिंहगड कॅपिटल विजयाच्या दिशेने टाकलेलं त्यांनी भक्कम पाऊल. 6 चेंडू 24. अजूनही मॅच संपलेली नाही. इथूनही विजयाचा राजमार्ग तयार करू शकतात रायरेश्वर मावळाज. उजव्या इशीच्या बाहेर वाईड, एक अतिरिक्त धाव प्राप्त होणार आहे इथे फलकावरती. 51 4 गड्याच्या मोबदल्यात सिंहगड कॅपिटल्स. पराभवाच्या छायेत होता संघ, मात्र आता विजयाचा प्रकाश निर्माण होईल का? विजयाची किरण इथं मैदानामध्ये आता हळूहळू हळूहळू यायला लागलेली आहेत. सिंहगड कॅपिटल साठी खराब चेंडू आहे इथे, जरूर फटका खेळलेला आहे इथे. 1 धाव तर प्राप्त होणार आहे. पंचांचा निर्णय काय येतोय? तर चेंडू चांगला आहे, चेंडू चांगला आहे. 1 बाउन्सची घोषणा आहे. मला वाटतं सोडून दिला असता तर वाईड मिळाला असता, पण फटका खेळल्यामुळं 1 धाव मिळणार आहे आणि अजून एक चेंडू कमी पण होणार आहे. यस, निश्चित आहे. यानंतरचा जो बाउन्सर आहे तो तुम्ही खेळा जरूर. पहिला जो वाईड होता, लिटरली वाईड होता, बॉल डोक्याच्या वरून जात होता, मात्र खेळल्यामुळं तोटा झालेला आहे, वाईड मिळालेला नाही आहे. यस, याबरोबरच इथे डेड बॉलची घोषणा होते पंचांकडून. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. काही गोष्टी अशा असतात, तुम्ही बघितलं असेल की आता तुम्ही फटका, पहिलाच बॉल जो डोक्यावरून चाललेला आहे तो तुम्ही फटका खेळल्यामुळं तुम्हाला 1 वाईड कमी मिळालेला आहे. एशिया कप मध्ये आपण निश्चित मॅच बघितली होती अगेन्स्ट श्रीलंका. काही इन्सिडेंट्स असे घडतात क्रिकेटमध्ये की आपल्या लक्षात येतात, अरे नियम असे असू शकतात. 4 धावा, चौकारांचीच गरज आहे प्रत्येक चेंडू पाठीमागे आता. आणि या चौकाराबरोबरच धावफलक. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला गुड लेंथ वरती होता, अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेगला उचलला होता चेंडू. 4 धावांबरोबर 57 धावा विजयाचं. 4 चेंडू 18 धावा. काही षटकार पाहिजेत, काही चौकार पाहिजेत. वा, चांगला फटका आहे, मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. धावा 4. मॅच स्टील ऑन. अजून सामना जिवंत आहे. 3 चेंडू 14 धावा. रायरेश्वर मावळाज मागे हटायला तयार नाही. खरं तर शिवरायांपासून प्रेरणा आपण घेऊ शकतो. कोणतीही अशी परिस्थिती नसते की तुम्ही त्या परिस्थितीवरती मात करू शकता. अनेक वेळा तुमच्या समोर अवघड प्रसंग तयार झालेले असताना देखील त्यावरती कशी मात करायची हे फक्त शिवचरित्रातच तुम्हाला बघायला मिळतं. आणि त्यामुळे रायरेश्वर मावळाज मागे हटायला तयार नाहीये. 2 धावा इथे मिळत आहेत. अजून काही धावा घ्यायच्यात का? 3ऱ्या धावीचाही प्रयत्न होईल. नो नो नो, इथे फलंदाज होणार आहे बाद. धक्का बसेल 5वा. तर 63 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडू 12. अजूनही मॅच जिवंत आहे. प्रकाश राठोडच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. 12 धावा आतापर्यंत प्रकाशने खर्च केलेले असेल तरी शेवटचे 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकार इथे अपेक्षित आहे. वाईड आणि नो चेंडू नाही पडला तर
2 चेंडू शिल्लक आहेत. आपण एक कंडिशन घेऊ. गोलंदाजाने चेंडू टाकला, यष्टीरक्षकाकडे तो चेंडू आला. यष्टीरक्षकानं फलंदाजाने धाव घ्यायला सुरुवात केली. यष्टीरक्षकाने स्टंप उडवले. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज स्ट्राईक एंडकडे रनआउट झाला आणि त्याच्यानंतर पंचांनी जे नॉन स्ट्रायकर अंपायर आहेत त्यांनी आऊट दिला फलंदाज आणि यष्टीरक्षकाने रेफरल केला तो डिसिजन. नॉन स्ट्रायकर एंड अंपायर्सने फलंदाजाला धावबाद दिल्यानंतर सुद्धा जे नॉन स्ट्रायकर एंड अंपायर आहेत त्यांनी फलंदाजाला बाद दिलं, पण रेफरल केला आणि रेफरलमध्ये तो डिसिजन असा निघाला की फलंदाज कॅच आउट नाही आहे. पण जर पंचाने तो कॅच आउट दिला तर बॉल डेड झाला, त्यामुळं तिथून पुढे रनआउट होणार नाही फलंदाज. आणि असे काही नियमांमधील काही गोष्टी आपल्या समोर आल्यानंतर असं वाटायला लागले की आता नियमांमध्ये बदल झाले पाहिजेत. इथे तिसरे पंच चेक करतायत की काय घडलेलं आहे. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आहे. सीमारेषेच्या बाहेरच्या क्षेत्राला स्पर्श आहे का, तर तिसऱ्या पंचांची सुद्धा कसोटी लागलेली आहे इथे. आणि तुम्ही काल अंडर 19 भारत पाकिस्तान मॅचचा एक व्हिडिओ सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आला असेल. खेळाडूने कॅच पकडला, तो हवेत उडवला चेंडू, त्याच्यानंतर तो सीमारेषेच्या बाहेर गेला आणि आतल्या खेळाडूने कॅच घेतला. तर त्यावेळेस पंचांनी तो नॉट आऊट दिला आणि बॉल डेड पण केला. तर असा एक निर्णय आला होता. त्यावरती विश्लेषण अनेक तज्ज्ञांनी देखील केलेलं. अंपायर्स कॉलमध्ये अनिल चौधरी यांचं देखील आपण स्टेटमेंट तिथे बघितलं होतं. नवीन नियम आलेले आहेत, मात्र नियम ते समजावून घेणं गरजेचं आहे. यस, चौकार अडवलेला आहे, चौकार मिळणार नाही, मात्र 2 धावा जरूर मिळतील या चेंडूवरती. तर काही निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा पंच चुकू शकतात, याचं तो उदाहरण होतं. मैदानावरच्या पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केला होता, तिसऱ्या पंचांनी सुद्धा काही चुकीचा डिसिजन आलेला आहे आणि हे सर्वश्रुत झालेलं आहे. एक धाव इथे मिळणार आहे, त्यामुळे चुका कुठेही होऊ शकतात, आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील होऊ शकतात. आणि मग नियमाचं विश्लेषण अनेक लोकांनी केलं आणि त्यावेळेस तो नियम अधिक चांगल्या प्रकारे आपल्या समोर आला. शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा हव्यात आता. 11 धावांची गरज असताना खेळलेला हा फटका, धावा घेण्याचा प्रयत्न अजून सुरूच आहे आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. याच बरोबर हा सामना मात्र रायरेश्वर संघाला गमवावा लागेल. सिंहगड कॅपिटल्सनं बॅकफूट वरती येत आघाडी घेत, माघाडीवरून आघाडी घेत या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवलेली आहे. 8 धावांनी सिंहगड कॅपिटल्सनं हा सामना जिंकला. विजयी संघाचं अभिनंदन. रायरेश्वर मावळाजला मात्र अजून काही सामन्यांची वाट बघावी लागेल. 12 संघ आहेत, 6 संघ एका गटात आहेत. 5 सामने प्रत्येक संघाला खेळायचे आहेत आणि प्रत्येक सामना 6 षटकांचाच होणार आहे. त्यामुळे भरपूर क्रिकेट आहे सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या खेळाडूंसाठी. भरगच्च क्रिकेटचा कार्यक्रम आजपासून सुरू झालेला आहे. आज एकूण 10 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत आणि आम्ही थोडेसे चिंतेत आहोत आता, कारण काय झालंय की प्रत्येक मॅच मध्ये डिले होतोय. प्रत्येक संघ रिस्ट्रिक्शन स्वीकारतायत, पेनल्टी स्वीकारतायत क्षेत्ररक्षणाची. त्यामुळे असं व्हायला नकोय. आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही निर्धारित वेळेत सामने संपवा, म्हणजे आजच्या दिवसातला जो कार्यक्रम आहे 9 सामन्यांचा तो आपल्याला पूर्ण करता येईल. आपण मॅच समरी बघू शकतो स्क्रीनवरती, जिथे गौरव सोनवणेच्या 42 धावा 17 चेंडूमध्ये आले. ईश्वर रायकरनं 9